भारत एक लोकशाही देश आहे, पण या लोकशाहीचं एक काळं सावट म्हणजे भ्रष्टाचार। काही जण त्याला सहन करतात, काही दुर्लक्ष करतात, पण काही जण त्याच्या विरुद्ध आवाज उठवतात। अशाच एका धाडसी स्त्रीचं नाव म्हणजे अंजली दमानिया। सामान्य गृहिणी ते भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील अग्रणी अंजली दमानिया यांचा प्रवास म्हणजे धैर्य, संघर्ष आणि प्रामाणिकपणाचं मूर्तिमंत उदाहरण। लहानपणापासूनच त्या खंबीर, स्पष्टवक्त्या आणि थोड्याशा बंडखोर स्वभावाच्या होत्या। त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यात स्वाभिमान आणि सचोटीची बीजं रुजवली। शिक्षण आणि करिअरची सुरुवात त्यांनी मुंबईच्या सुप्रसिद्ध रुईया कॉलेजमधून बायोलॉजीमध्ये पदवी प्राप्त केली। नंतर सेंद्रिय शेती, पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रात त्यांनी विशेष रस घेतला। त्यांनी नोकरी न करता उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला आणि पुण्याजवळील सेंद्रिय शेती प्रकल्पात काम करू लागल्या। सामाजिक कार्यात प्रवेश शेती करत असताना त्यांना पाण्याची कमतरता आणि सिंचन प्रकल्पातील गोंधळ दिसून आला। त्यांच्या क्षेत्रात असलेल्या कोकण सिंचन प्रकल्प थांबलेला होता। त्यांनी RTI अंतर्गत माहिती मागवली आणि त्यातून एक मोठा घोटाळा उघड झाला। याच क्षणापासून त्यांनी ठरवलं, आता आपण शांत बसायचं नाही। सिंचन घोटाळा, सरकारला हादरवणारा धक्का। RTI द्वारे त्यांनी उघड केलेला सिंचन घोटाळा 70,000 कोटी रुपयांचा होता। हा घोटाळा अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोणतंही राजकीय बॅकअप नसताना मी हे प्रकरण उघड करणार आणि शेवटपर्यंत लढणार। नितीन गडकरी यांच्यावर आरोप। यानंतर अंजली दमानिया यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या पूर्ती साखर कारखाना प्रकल्पावर आवाज उठवला। त्यांनी आरोप केला की गडकरी यांच्या ट्रकिंग कंपनीला सरकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचा फायदा मिळाला। त्यांच्या या आरोपामुळे गडकरींनी BJP अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। इंडिया अगेन्स्ट करप्शन आणि आम आदमी पार्टी 2011 मध्ये अंजली दमानिया इंडिया अगेन्स्ट करप्शन आंदोलनात सामील झाल्या। त्यांनी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम केलं। नंतर त्यांनी आम आदमी पार्टी जॉईन केली आणि महाराष्ट्राचे नेतृत्व केलं। त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांचं नाव लोकसभेसाठीही सुचवलं गेलं। संघर्ष आणि विरोध त्यांच्या आरोपामुळे त्यांच्यावर खटले दाखल झाले, धमक्या आल्या, बदनामीची मोहीम चालवली गेली, पण त्या डगमगल्या नाहीत। त्या म्हणाल्या होत्या, त्यांच्यावर दबाव टाकला जातोय, पण मी मागे हटणार नाही। त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भ्रष्टाचार विरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला। राजकारणातून बाहेर आणि सामाजिक कार्यात पुनरागमन 2014 नंतर त्यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, पण याचा अर्थ असा नव्हता की त्यांनी लढाई थांबवली। त्या मुलीचं शिक्षण, शेतकऱ्यांचे हक्क, महिलांच्या समस्या, आरोग्य या क्षेत्रात सक्रिय राहिल्या। त्यांचं ध्येय एकच, सत्यासाठी लढणं। एक प्रेरणा अंजली दमानिया या आजही अनेकांसाठी एक प्रेरणा आहेत। त्यांनी दाखवून दिलं की एक सामान्य व्यक्तीही असामान्य कार्य करू शकतो। त्यांचा संघर्ष, निष्ठा आणि निर्भयता आपल्याला शिकवते की जिथे अन्याय आहे तिथे आवाज उठवायलाच हवा। जर तुम्हाला अंजली दमानिया यांचा हा प्रवास प्रेरणादायी वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा। अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।